तुम्हाला सुद्धा झटक्यात वजन कमी करायचं असेल, शरीरातील विषारी घटक बाहेर पाडायचे असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये खूप उष्णतेचा त्रास होतो आहे, मूळव्याधचा त्रास होतोय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फक्त हे मॅजिकल असं पाणी दिवसभर प्यायचं आहे. डाएट एक्सरसाइज करायची गरज नाहीये. फक्त हे पाणी प्या आणि तुम्ही बघणार की जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. तर चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू. आता इकडे तुम्हाला ना स्टीलचं भांडं घ्यायचं. स्टीलचं भांडं नसेल ना, तर तुम्ही माठामध्ये किंवा मातीचं भांडं घ्या. पण अॅल्युमिनियमचं भांडं तुम्ही इकडे घेऊ नका. स्टीलचंच भांडं घ्या आणि जर तुमच्याकडे स्टीलची बॉटल असेल तर उत्तम. तर तुम्ही माझ्याकडे स्टीलची बॉटल एकदम 2 ते 3 लिटरची नाहीये, म्हणून मी या स्टीलच्या पातेल्यामध्ये करते आहे. यामध्ये मी जेवढं मावतं तेवढं पाणी टाकते. तर या पातेल्यामध्ये साधारण 2 लिटर पाणी मावतं, त्यामुळे 2 लिटर टाकते. पण माझ्या वजनानुसार मला 4 लिटर वॉटर इंटेक खूप गरजेचं आहे. 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने पाण्याचं प्रपोर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही मोठंसं भांडं सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये सुद्धा हे ड्रिंक बनवू शकता. हे जे ड्रिंक आहे जेव्हा तुम्ही बनवता ना, तर सकाळी उठल्याबरोबर हे ड्रिंक बनवा. म्हणजे तुमचा टिफिन किंवा सकाळची सगळी कामं आटवेपर्यंत त्याच्यामध्ये आपण जे पदार्थ टाकतोय, त्या सगळ्या पदार्थाचा अर्क या ड्रिंक मध्ये उतरेल, ह्या पाण्यामध्ये उतरेल आणि मग हे पाणी तुम्हाला दिवसभर प्यायचं आहे. आता हे 2 लिटर मी पाण्याचं बनवते आहे आणि बाकीचे जे 2 लिटर आहे, ते पाणी जे आहे मी एकतर प्लेंटी वॉटर पिणार आहे किंवा मग हे पाणी मी डायरेक्टली माठामध्ये टाकणार आहे. म्हणजे जेणेकरून माझं सुद्धा पोषण तत्व मला मिळतील आणि घरचे सुद्धा तेच पाणी पितील. तर यामध्ये जेही पदार्थ टाकतोय यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं शरीराला थंडावा देणारे पदार्थ आपण यामध्ये टाकणार आहोत. कमी कॅलरी, एकदम कमी कॅलरीमध्ये असणार आहे आणि त्यामुळे शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडणार आहेत. तर 2 लिटर पाणी घेतले. आता चला पुढचे पदार्थ यामध्ये आपण टाकूया. पण तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. आता तुम्ही इकडे बघू शकता मी घेतलाय कोळा. हा कोळा जो आहे मी एअरटाईट कंटेनरमध्ये एक पूर्ण आणला होता. तुम्हाला मी दाखवते. हा बघा अशा पद्धतीचा कोहळा असतो आणि हा जो काही कोहळा आहे तुम्ही एकदा आणला की याची साल, बिया सगळं काही काढा आणि छोटे-छोटे क्यूब करून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि तुम्हाला डेली हा ज्यूस प्यायचा आहे. कोहळ्याचा ज्यूसचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही बघू शकता. तर हा कोहळा अशा पद्धतीने मी डब्यामध्ये ठेवलाय. तर हा कोहळ्याचा ज्यूस उपाशीपोटी तर माझा पिऊन झालाय. पण याचाच वापर मी आज डिटॉक्स वॉटरमध्ये सुद्धा करणार आहे. तर मी असे मोठे-मोठे क्यूब करून ठेवले होते. पण आता मी याचे जे आहेत अशा चकत्या करून ठेवणार आहे. कोहळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, एकदम कमी कॅलरीज असतात आणि ज्यांना कोणाला पोटाची चरबी कमी करायची आहे, ती पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोहळा एकदम बेस्ट आहे. या कोहळ्याची भाजी तुम्ही करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी करता हे सुद्धा सांगा. कारण माझ्या घरी तर याची काही भाजी बनत नाही. त्यामुळे मला याची आयडिया नाही. पण मला असं वाटतं जसे आपण भोपळ्याची भाजी बनवतो ना, अगदी तशीच भाजी याची बनत असावी. तर या पद्धतीने चकत्या करून आपल्याला टाकायचं आहे. कोहळ्यामध्ये साधारणतः 92% पाणी असतं. त्यामुळे हे आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. डिहायड्रेट होऊ देत नाही. डिहायड्रेशनचा जो त्रास होतो उन्हाळ्यामध्ये तो कमी करण्याचं काम सुद्धा हा कोहळा करतो. कारण याच्यामध्ये जसं कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, तसंच ह्या कोहळ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि त्या उलटच यामध्ये भरपूर कमी कॅलरीज असतात. ज्यांना कोणाला मूळव्याध आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, अशांनी त्यांच्या डाएटमध्ये कोहळा नक्की ॲड करावा. कोहळ्याचा ज्यूस नक्की प्यावा. कारण ह्या कोहळ्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे जो कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तो आपल्याला कमी होऊन जातो आणि सगळ्यात विशेष म्हणजे याच्यामुळे ॲसिडिटी वगैरे काहीच होत नाही आणि वेट लॉस जबरदस्त पद्धतीने होतं. त्यामुळे मी इकडे 2 क्यूबच्या अशा चकत्या करून टाकल्यात, एवढा सफिशियंट आहे आपल्यासाठी. त्यानंतर आपण आता यामध्ये दुसरा इन्ग्रीडियंट घालणार आहोत. तर दुसरा इन्ग्रीडियंट आहे तो म्हणजे आवळा. मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तुम्हाला जर आवळा भेटला नाही तर आवळ्याची पावडर तुम्ही चिमूट 2 चिमीट यामध्ये टाकू शकता. आवळ्याची पावडर कोणत्याही सीझनमध्ये भेटते आणि अशा पद्धतीने चकत्या करून तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. तुम्हाला जर व्हाईट हेअर खूप होत असतील एकदम कमी वयामध्ये, तर तुम्ही नक्कीच आवळ्याचं सेवन केलं पाहिजे. आवळा जो आहे आपल्या शरीरासाठी खूप पोषण तत्व घेऊन आलेला आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे ज्यांना कोणाला व्हिटॅमिन्सची कमतरता आहे त्यांनी नक्कीच आवळ्याचं सेवन करावं. तर आवळ्याचा ज्यूस सुद्धा तुम्ही कसा करायचा हे तुम्हाला माहितीच असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे. आवळा जो आहे याच्यामुळे या पाण्याला चांगली अशी टेस्ट सुद्धा येते आणि सुंदर असा लागतो आणि मेन म्हणजे आवळ्याचे सगळे पोषण तत्व या पाण्यामध्ये उतरतात. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. या एकाच आवळ्यामध्ये भरपूर असं व्हिटॅमिन सी आहे. तुम्ही Google करू शकता. तुम्हाला पूर्ण याची माहिती सुद्धा मिळून येईल. आपण आता यामध्ये आवळा एक पूर्ण कापून टाकलेला आहे. तुमच्याकडे जर अ, कोरडा असा आवळा असेल ना, तर तो सुद्धा तुम्ही 1 ते 2 त्याच्या फोडी टाकू शकता याच्यामध्ये. म्हणजे ते पाण्यात नंतर त्याचा जो काही पूर्ण अर्क आहे, तो या पाण्यामध्ये नक्कीच येईल. चला आता पुढचा इन्ग्रीडियंट टाकूयात.
तर पुढचा इन्ग्रेडियंट आहे लिंबू. तर लिंबू हे तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात खूप जास्त महाग होतं. तर त्यामुळे मी आज ना फक्त लिंबाचा रस यामध्ये टाकणार आहे. लिंबूच्या फोडी टाकणार नाही आहे. तर पूर्ण अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये पिळलेला आहे. यामुळे टेस्ट सुद्धा चांगली येते आणि आपल्याला जे लिंबाचे पोषण तत्व आहे ते सुद्धा मिळतात. यामुळे आपलं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. क्लीन्स करण्याचं काम लिंबाचा रस करतो. त्यामुळे लिंबाचा रस आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचा आहे. आणि याची टेस्ट अजून चांगली वाढावी म्हणून मी यामध्ये टाकते पुदिन्याची पानं. तुळशीचे पान तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच टाकू शकता. तर हे टाकायचे आहे 2 ते 3. यामुळे सुद्धा चांगली अशी टेस्ट येते आणि टेस्ट चांगली आल्यामुळे आपल्याला ना नेहमी पाणी पियावंसं वाटतं. त्यामुळे पुदिन्याची पानं आपल्याला यामध्ये घालायची आहेत. त्यानंतर आता उन्हाळा आहे, उष्णता भरपूर जास्त आहे. त्यामुळे आपण यामध्ये टाकणार आहोत सब्जा सीड्स. लक्षात घ्या सब्जा सीड्स या तेव्हाच टाकायच्या ज्यांना कोणाला किडनी स्टोनचा त्रास आहे, गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास आहे, अशांनी सब्जा सीड्स, चिया सीड्स वापरत नसतात. उन्हाळ्यामध्ये चिया सीड्सचा वापर करत नाही, सब्जा सीड्सचा करतात. कारण सब्जा सीड्स आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. तर अर्धा चमचा सब्जा सीड्स मी यामध्ये टाकते आहे. सब्जा सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवण करता जेवणामध्ये जेव्हा तुम्ही दही घेता तर दह्यासोबत तुम्ही नक्कीच त्यासोबत भिजवलेले सब्जा सीड्स मिक्स करावे ज्याच्यामुळे तुम्हाला दह्यातले पोषण तत्व सुद्धा मिळतात आणि सब्जामध्ये फायबर असल्यामुळे तुमची फायबरची जी काही रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा फुलफिल होते. सब्जा सीड्सला याच्यामध्ये भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी मिनिटभराच्या आतमध्ये सब्जा सीड्स चांगले ब्लूम होतात आणि हे पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळतो. विषारी घटक तर बाहेर पडतातच, पण त्या उलटच ही जो काही उष्णतेचा त्रास आपल्याला होतो, तो प्रचंड कमी होतो आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण हे पदार्थ टाकल्यामुळे याची चव याच्यामध्ये येते आणि त्यामुळे मग आपल्याला हा अजून चविष्ट लागल्यामुळे आपलं जे वॉटर इनटेक व्हायला पाहिजे ते फुलफिल होऊन जातं. आता बघा मी याच्यामध्ये अजून बाकीच्या गोष्टी सुद्धा टाकू शकते, पण आज मी या 4 ते 5च पदार्थ यामध्ये टाकलेले आहेत. आता हा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे फक्त आपल्याला 1 ते दीड तासासाठी हे बाजूला ठेवायचंय कारण उष्णता भरपूर आहे. फ्रिजमध्ये ठेवू नका. याच्यामध्ये पूर्ण याचा अर्क आल्यानंतर तुम्ही जे आहेत हे पाणी पिण्यास स्टार्ट करू शकता. तुम्ही बघू शकता सब्जा सीड्स व्यवस्थित बूम सुद्धा झालेले आहेत. आता हे झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात आणि नंतर मग हे बॉटलमध्ये किंवा माठामध्ये ट्रान्सफर करूयात. तर आता मी यावरती झाकण ठेवते आहे आणि 1.5 ते 2 तासांनी आपण आता हे पाणी नंतर पियायला स्टार्ट करणार आहोत. आता बघू शकता साधारण 1 तास झालेला आहे. आता मी काय करणार आहे हे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. इथे जे पाणी वापरलं होतं ना, ते मी माठातलं वापरलं होतं. फ्रिजमधलं पाणी मी नाही पिते. माठातलंच पाणी पिते. त्यामुळे मी आता काय करणार आहे, इन्ग्रीडियंट याच्यातच ठेवणार आहे. कारण 1च तास झाला. मला असं वाटतंय मला असं वाटते, की अजून 1 तास याच्यामध्ये पाणी ठेवावं. म्हणजे याचा जो काही पदार्थ आपण यामध्ये टाकलाय, त्याचा अजून चांगला अर्क या पाण्यामध्ये येईल. त्यामुळे मी हे बॉटलमध्ये टाकलं आणि थोड्या वेळानं काय 1 तासात तर मी हे पूर्ण पाणी फिनिश सुद्धा करेल. त्यामुळे मग मी पुन्हा रिफिल करेल आणि हे पदार्थ ठेवेल त्याच्यामध्ये म्हणजे त्या त्या पाण्यामध्ये सुद्धा याचा अर्क जाईल. तर या पद्धतीने आपल्याला हे प्यायचं आहे. आता ही जी बॉटल आहे अशा पद्धतीने तुम्ही ना जंबो बॉटल सुद्धा घेऊ शकता. स्टीलची सुद्धा जंबो बॉटल भेटते किंवा मातीची सुद्धा घेऊ शकता. आणि हे पाणी ना प्रत्येक रूममध्ये ना बॉटल ठेवून द्यायची. म्हणजे आपण ज्या रूममध्ये असू ना तिथे आपल्याला लक्षात येतं, की हां, अलार्म लावायची गरज पडत नाही आणि वॉटर इनटेक कंप्लीट करायचा. सकाळी तुम्ही उठल्यापासून ते दुपारी 12 पर्यंत 12 ते 1 पर्यंत तुमच्या 2 लिटरचा पाण्याचा इनटेक कंप्लीट झाला पाहिजे आणि मग 1 वाजेपासून बाकीचे 5 पर्यंत तुमचा 2 लिटर पाण्याचा इनटेक कंप्लीट झाला पाहिजे. अशा पद्धतीने पाणी प्यायचं आहे. तर हे पाणी नक्की प्या. तर आता बघू शकता तुम्ही मी ही बॉटल जी आहे याला स्टँड सुद्धा आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, तुम्हाला जर घ्यायची असेल ना, तर मी प्रॉडक्ट टॅग करते. तुम्ही तिथून घेऊ शकता. तर एक तर याला असे झिपर असतं त्यामुळे ना ईझी आहे पिणं आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपल्याला इथे ना पूर्ण मार्किंग केलेली आहे. त्यामुळे कळतं आपल्याला आपण पाणी पितोय का नाही पितोय आणि आपल्यासोबतच ही बॉटल ठेवायची जेणेकरून आपल्याला लक्षात राहतं, की आपल्याला पाणी प्यायचंय. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप सुंदर टेस्ट लागते याची. खूप अमेझिंग टेस्ट लागते. हे पाणी पीत असताना आता तुमचे काही प्रश्न आहे, तर ते मी सांगते. तर बऱ्याच जणांना असं आहे, की हे पाणी गरम करायचं का? नाही. हे पाणी रूम टेम्परेचरवरचं घ्या. गरम करायची गरज नाही. हे पाणी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता का? पहिले ते पाणी जे आहे, जेव्हा आपण त्यामध्ये पदार्थ टाकतो, तेव्हा 2 तास तुम्ही रूम टेम्परेचरवरती ठेवा. नंतर फ्रिजमध्ये ठेवलं आणि नंतर दिवसभर त्याचं पाणी पिलं तरी चालेल. परत फ्रिजमध्ये ठेवल्याने ना आपलं वॉटर इनटेक कंप्लीट होत नाही. कारण फ्रिजमध्ये जेव्हा आपण पाणी ठेवतो ना, तेव्हा ते पाणी खूप जास्त थंड झालेलं असतं. जेव्हा ते पाणी थंड झालेलं असतं ना, तर तेव्हा आपल्याला जेवढं 2 ग्लास जर पाणी आपण पीत असू माठातलं किंवा
रूम टेम्परेचरवरचं, तर फ्रीजमधलं पाणी आपण फक्त अर्धा ते जास्तीत जास्त 1 ग्लास पाणी पितो. त्यामुळे वॉटर इंटेक कंप्लीट होत नाही. पटकन आपली भूक भागली जाते. त्यामुळे वॉटर इंटेक कंप्लीट होण्यासाठी आपल्याला एकतर माठ्याचा वापर करा किंवा मग रूम टेम्परेचरवरचा पाण्याचा वापर करा किंवा मग जेव्हा तुम्ही हे बनवत आहात, त्यानंतर फक्त एखाद्या तासभर ते पाणी 2 तासानंतर फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर त्याचं सेवन करा. म्हणजे तुमचं वॉटर इंटेक कंप्लीट होईल आणि हे पाणी हप्त्यातून 3 ते 4 वेळेस तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे डिटॉक्स वॉटर मी तुमच्यासोबत शेअर केले. हा काहीतरी युनिक डिटॉक्स वॉटर आहे आणि काढायचा एकदम जबरदस्त ॲशगार्ड त्याला म्हटलं जातं. एकदम जबरदस्त उपयोग आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की Google करू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काहीही समस्या असेल मला कमेंट मध्ये नक्की विचारू शकता. जर तुम्ही Instaला फॉलो केलं नसेल नक्की फॉलो करा. Facebookवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा. बाय. आपली नक्की काळजी घ्या. तुमचं वजन किती आहे आणि तुम्हाला किती किलो कमी करायचं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.